आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही। 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या। 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल। परभणीमधील सभेतून फडणवीसांची मतदारांना साथ। 66 बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधात मनसेची हायकोर्टात याचिका। ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब। अविनाश जाधवांचा आरोप। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला दाखवले। स्वतंत्र यंत्रणेमधून चौकशी होईपर्यंत निकाल राखून ठेवावा। नोटा ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक व्हावी। मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी। ठाण्यातील व्हिडिओ गंभीर। उमेदवारांना घरातून पकडून पोलीस शिंदेंच्या ठाण्यामधल्या घरी आणतात। संजय राऊतांचा आरोप। तर संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यामध्ये राऊत आणि अविनाश जाधव यांची पत्रकार परिषद। जनतेच्या कोर्टामध्ये आमचे उमेदवार निवडून आले। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलाय। फडणवीसांचा विरोधकांना प्रत्युत्तर। निवडणूक काळामध्येच मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कापडानं झाकल्यामुळे नवा वाद। डागडुजीच्या कारणाची चर्चा। मात्र महापालिका आणि वॉर्ड अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्टता नाही। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू। गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका। धनुष्यबाणाचा सुपडा साफ करणारा अजून जन्माला आला नाही। दादा भुसेंचं नरेंद्र पवार यांना उत्तर। तर एक कार्यकर्ता म्हणजे भाजप होत नाही। सरनाईकांची नरेंद्र पवार यांच्यावर टीका। अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत। मात्र नवनीत राणांकडून रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भिंडे यांच्यामध्ये लढत। चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमात नारायण राणेंना भोवळ। तर सध्या प्रकृती स्थिर। ब्लड प्रेशरचा त्रास आणि डायबिटीस यामुळे तब्येत खालावली होती। राणेंची माहिती। शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळेंच्या पतीकडून भाजप उमेदवार शिल्पा केळुसकरांविरोधात याचिका। तर केळुसकरांच्या विरोधातली सुनावणी ऐकण्यास हायकोर्टाचा नकार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगरमध्ये भव्य रॅली। राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप उपस्थित। रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी। युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे। आम्ही सुद्धा पाळत आहोत। अजित पवारांचा रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर। युती धर्म केवळ भाजपानेच का पाळावा? चव्हाणांनी केलं होतं विधान। मला आता माळाकोळीवर प्रेम करू द्या। परळी मी धनुभाऊला देऊन टाकली। पंकजा मुंडेंचं भूया उंचावणारं विधान। यापुढे पंकजा मुंडे नांदेडच्या लोहगावमधून लढण्याच्याही चर्चा। नागपुरात राजकीय पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांचं स्वतःचं पॅनल। ठाकरेंच्या सेनेच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पूजा मानमोडे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार। पवार गटाचे नेते जाहीर सभा सुद्धा घेणार। परळच्या टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलला धमकीचा मेल। रुग्णालय परिसरामध्ये बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक। 5,000ची साडी 199 रुपयांमध्ये मिळत असल्यामुळे संभाजीनगरमध्ये चेंगराचेंगरी। उसळलेल्या गर्दीमध्ये 3 महिला गुदमरून बेशुद्ध। परिस्थिती पूर्ववत करण्यात पोलिसांची दमछाक। प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात। निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार होत्या। प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील। सुजात आंबेडकर यांचा दावा। तर प्रणिती शिंदेंकडून कधीही कोणत्या भाजप नेत्याशी संपर्क नाही। कुणाचं करिअर असं उद्ध्वस्त करू नये। सुजात आंबेडकरांच्या आरोपानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य। टोकन क्रमांक असतानाही संधी नाही। गुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून पालिका अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका। जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते।